नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारीमधील हा एक प्रश्न आहे की जो प्रश्न सोडवायला आपल्याला मोजून 10 ते 15 सेकंदाचं काम लागतं। तर तो प्रश्न सोडवण्यासाठी मी आज एक खास टेक्निक तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पेट्रोलच्या प्रति लिटर किमतीत 85% वाढ होते। किती टक्के वाढ होते? 85%। आणि पेट्रोल होणाऱ्या एकूण खर्चात फक्त 11% वाढ होण्यासाठी खपत किती टक्क्यांनी घट करावी लागेल? असा प्रश्न तुम्हाला दिसल्यानंतर तुम्ही फक्त एकच काम करायचं, सुरुवातीचा दर घ्यायचा 100 रुपये आणि तो पेट्रोल घ्यायचा 100 लिटर। आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, खर्चात किती वाढ झाली पाहिजे? 11%। आणि हा जुना खर्च आहे, त्याच्यात 11% वाढ झाली म्हणजे किती रे? 111/100 एवढी वाढ झाली पाहिजे। आणि त्याचा वाढीव दर किती आहे? 85%, म्हणजे 185 गुणिले 100 वजा x। विद्यार्थी मित्रांनो, हे थोडं मागे जाईल, इकडे घेतो। 185 गुणिले 100 वजा x आला तुमचं उत्तर। 100 ला 100 कॅन्सल होतो। आता हे बघ बाळांनो, तिथं 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 साते 35, 5 दुने 10, 37 एक 37, 37 त्रिक 111, 20 त्रिक 60 बरोबर 100 वजा x। आता मला सांग बाळांनो, हा x इकडे वजा इकडे जाताना काय झाला? अधिक, आणि आज 100 वजा काय झाला? 60। किती आलं तुमचं उत्तर? 40। x बरोबर किती आलं? 40। पर्याय नंबर ए।